तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. वल्लरी ही आजीला ईश्वरीच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करते आणि ती आजीला बोलते, तुम्ही फक्त शांत राहा आणि तुमच्या मतावर ठाम राहा. त्याच वेळेस आजी बोलते, मी काय करायला हवे? त्यावेळेस वल्लरी तिला सल्ला देते, तुम्ही फक्त काळजावर दगड ठेवून एक कठोर निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पाहतो सर्वजण एकत्र असतात तेव्हा आकाश हा एक मोबाईलमध्ये व्हिडिओ क्लिप घेऊन येतो आणि तो अनोला बोलतो, दादा आपला मालाने भरलेला ट्रक हा दरीमध्ये कोसळला आहे. या आपल्या कंपनीसाठी खूप मोठे नुकसान. त्यावेळेस सॅलरी बोलते, पाहिलात ना कपाशातून व्यक्तीशी लग्न होऊन आपल्या घरामध्ये आल्यानंतर काय होतं ते तुम्ही याचे फळे भोगा. गुरुजींनी भविष्यवाणी सांगितले आहे ते सर्व खरी होत आहे. आणि त्यावेळेस लावण्या, वल्लरी आणि सर्वजण हे संशय नजरेने ईश्वरीकडे पाहू लागतात. तेव्हा ईश्वरीला मात्र अतिशय दुःख होते. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरीही अनुभव त्यानुसार आजीच्या मनामध्येच मी या सर्वांसाठी दोषी आहे आणि असे सर्वांच्या समोर दोषी राहून यांच्या घरामध्ये राहणे हे खूप वाईट फिलिंग आहे. आत्ता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही अर्णव व त्यांचे घर सोडून जाणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.